श्लोक 17. ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परं च ते ज्ञानैज्ञेयज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. अर्थ, ते ब्रह्म ज्योतीची ज्योती म्हणजेच प्रकाशाचा प्रकाश आहे. तमाचा म्हणजे अंधाराच्या, अज्ञानाच्या किंवा जडाच्या पलीकडे ते आहे. ते ज्ञानस्वरूप असून तेच ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यास योग्य किंवा जाणण्यास योग्य असेच आहे आणि ज्ञानानंच त्याचे आकलनसुद्धा होते. हे सर्वांच्या हृदयात स्थित असते. विवरण: ज्योत म्हणजे शक्तीचा आविष्कार. दिव्याची ज्योत ही तेजरूपी शक्तीचा आविष्कार असतो. दिव्याची ज्योत अगदी छोटी असते, पण तशाच अनेक अशा प्रचंड ज्योती आकाशात आहेत. म्हणजेच आकाशातील असंख्य तारे होय. आपला सूर्य हा सुद्धा एक ताराच आहे. त्याच्यापेक्षा आकाराने व प्रकाशाने मोठे असे अनेक तारे, असे तेजोमय तारे छोटे वाटावेत असे तेजोमेध या आकाशात आहेत. अशा या सर्व ज्योतींची ज्योत म्हणजेच हे ब्रह्म आहे. ते या सर्व तेजोमय ताऱ्यांचे पलीकडे आहे. या सर्वांमध्ये असलेले तेज, ज्याने हे सर्व विश्व प्रकाशमान होते, ते तेज या ब्रह्माचेच आहे आणि ते तेज या ब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहे. म्हणूनच ब्रह्माला ज्योतीची ज्योत असे इथे म्हटले आहे. म्हणजे जगातील प्रत्येक प्रकाशमान जी वस्तू आहे त्याला मिळालेले तो प्रकाश किंवा ते तेज हे ब्रह्मापासून त्याला मिळालं आहे, असा याचा अगदी थोडक्यात अर्थ आहे. तमस म्हणजे अंधार. आकाशात रात्रीच्या वेळी पाहिले तर अंधाराच्या पार्श्वभूमीवर असंख्य तारे चमचमताना दिसतात. यांचे मध्ये प्रचंड अंतरसुद्धा आहे. या साऱ्या ताऱ्यांना एकत्र केले तरी अंधारापेक्षा त्यांचे तेज अगदी कमी असते. या तमाचा थांग लागत नाही. ब्रह्म हे त्या तमाला सामावून घेते, म्हणून ते तमापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. ते परमश्रेष्ठ ब्रह्म या तमाचे पलीकडे आहे आणि तम म्हणजे अज्ञान किंवा जड. अर्थातच ब्रह्म हे त्या पलीकडे आहे. तमतत्व म्हणजे काली, ही शिवाची एक पत्नी म्हणजे अर्धांगी आहे. तर ज्योती म्हणजे उमा, तेजोमय गौरी, ही शिवाची दुसरी अर्धांगी आहे. आणि या दोघींपेक्षा श्रेष्ठ असलेला त्यांचा तो पती म्हणजे शिव, तेच परब्रह्म आहे, असा सुद्धा याचा एक अर्थ होतो. असे ब्रह्म सर्वांना जाणण्याजोग्य आहे, मात्र ते ज्ञानानेच जाणता येते, कारण ते स्वतः ज्ञानस्वरूप आहे. येथे ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता हे सर्व एकच आहेत. तेथे त्रिपुटी भेद नाही, म्हणून ते समजावयास कठीण वाटते. मात्र साधकांनी स्वतःलाच ज्ञाता म्हणजे जाणणारा आहोत असे समजले आणि त्याने स्वतःचे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे ठरवले तर त्याला ते जमू शकतं. म्हणून जाणावयाचा विषय जे ज्ञेय तेही आपण स्वतःच आहोत असा विचार करावा. स्वतः चित स्वरूप असल्याने ज्ञानसुद्धा आपलेच स्वरूप आहे असा विचार केला म्हणजे ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान आपण स्वतःच होऊन जातो आणि आपण वेगळेपणाने म्हणजे ब्रह्मापेक्षा वेगळेपणाने उरत नाही. खरं तर हे सर्व विषय जरा आपल्याला कळायला खूप अवघड आहेत, पण ह्याच्याहून काही खूप सोपं करता येणं शक्य नाही आहे. म्हणून मी जसं आहे तसं सांगायचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. आता ह्याच संदर्भात आपल्याला गजानन महाराजांच्या चरित्रात असा उल्लेख आला आहे की एकदा त्यांना आग्या मोहळातील माशा चावतात. ते पाहून त्यांचे भक्त खूप कळवळतात. तेव्हा माशीरूप सच्चिदान तेव्हा गजानन महाराज त्यांना म्हणाले की या माशा चावण्याचा मला काही त्रास होणार नाही, कारण माशीरूप सच्चिदानंद रूप मी जाणले आहे. ते पुढे म्हणाले की माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. मग मीच मला चावलो तर काय होणार? जसे पाण्याला दुखवता येत नाही, तसेच हे सर्व विश्व ब्रह्माचेच रूप आहे आणि आपण सुद्धा त्याचेच स्वरूप आहोत. तो व मी भिन्न नाही हे जाणायचे, म्हणजे जाणणारा त्याचेच रूप होऊन जातो
आणि मग तिथे कोणीच वेगळेपणाने उरतच नाही. असे हे ब्रह्म सर्वांचे हृदयात स्थित आहे. हाच विचार सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो किंवा ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती अशासारख्या श्लोकातून भगवंत सांगतात. इथे आपण थांबूया.